नमस्कार, एस-के क्राईम न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर बनला आहे. सकाळी शाळेत जाणारी लहान मुले, कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिला आणि फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावरून ये-जा करणे आता धोक्याचे झाले आहे. काही भागात तर भटक्या आणि आक्रमक श्वानांकडून नागरिकांना चावा घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन कराड नगर परिषदेचे गटनेते तथा सदस्य श्री विजय पांडुरंग वाटेगावकर यांनी कराड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पत्रात म्हटले आहे की कराड नगर परिषदेच्या दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील भटक्या श्वानांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण करण्याचा विषय आधीच मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच मान्य सर्वोच्च न्यायालयाने देखील देशभरातील भटक्या श्वानांच्या नियंत्रणासाठी लसीकरण, निर्बीजीकरण आणि इतर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप त्यावर प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. श्री विजय वाटेगावकर यांनी पत्रात 7 महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पहिली म्हणजे सर्व भटक्या श्वानांचे टप्प्याटप्प्याने शस्त्रोक्त पद्धतीने निर्बीजीकरण म्हणजेच ॲनिमल बर्थ कंट्रोल आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात यावे. ज्यांचे लसीकरण आणि निर्बीजीकरण झाले आहे अशा श्वानांची ओळख पटण्यासाठी त्यांना मार्किंग करण्यात यावी आणि त्याची प्रभागनिहाय नोंद ठेवावी. नागरिकांच्या तक्रारीच्या आधारे आक्रमक आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या श्वानांची स्वतंत्र नोंद करण्यात यावी. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अशा आक्रमक स्वभावाच्या श्वानांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यात यावे आणि यासाठी स्वतंत्र कारवाई करावी. याशिवाय हे काम करण्यासाठी आवश्यक असल्यास मान्यताप्राप्त पशुवैद्यकीय संस्था किंवा अधिकृत डॉक्टरांची नियुक्ती करून कारवाई सुरू करावी. तसेच या कामासाठी लागणारे अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता, निविदा आणि कार्यादेशाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. नागरिकांकडून भटके आणि आक्रमक श्वानांबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींसाठी स्वतंत्र तक्रार नोंदणी आणि कारवाई प्रणाली निर्माण करण्यात यावी. सोबतच त्यांनी आक्रमक स्वभावाच्या श्वानांसाठी स्वतंत्र निवारक केंद्र उभारण्याची मागणी देखील केली. श्री विजय वाटेगावकर यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे की हा विषय नगर परिषदेच्या सभेत मंजूर झाला असल्याने आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याच्या दृष्टीने या विषयावर विलंब न करता तातडीने कारवाई करण्यात यावी. एकूणच कराडकरांच्या सुरक्षेसाठी आणि भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी नगर परिषद आता काय पावले उचलते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. एस-के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.